नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका सामाजिक संशोधकाबद्दल. आज आपण गप्पा मारणार आहोत त्या अशा संशोधकाशी ज्या संशोधकानं आजवर शेकडो नव्हे तर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले. आणि हे रुग्ण कुठले होते तर सेरेब्रल पार्सी आणि पक्षाघात झालेले. मुंबई विद्यापीठातून फिजिकल थेरपीचे शिक्षण घेतल्यानंतर, स्वित्झर्लंडमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या वेळेचा संपूर्ण फायदा समाजाला व्हावा या एकाच हेतूनं प्रेरित होऊन या व्यक्तीनं आपल्या आयुष्यातला अर्धाधिक भाग खर्ची घातला. त्यांच्या उपचार पद्धतीचा फायदा घेतलेले रुग्ण आज फक्त भारतातच नव्हे तर भारतासह युरोप आणि अमेरिकेत देखील आहेत. किंबहुना त्यांची उपचार पद्धती वासा कन्सेप्ट्स या नावानं जगभर ओळखली जाते. चला स्वागत करूया आजच्या खास पाहुण्यांचं. डॉक्टर राजुल वासा. डॉक्टर राजुल वासा, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर वासा, मला पहिले सांगा की पक्षाघात किंवा सेरेब्रल पार्सी म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये ब्रेनमध्ये डॅमेज होते. सेरेब्रल पॉल्सीमध्ये मेंदू की ब्रेन अजून संपूर्ण विकसित नाही झालेला आहे आणि पक्षाघातमध्ये ॲडल्ट असते म्हणून ब्रेन कम्प्लिटली डेव्हलप झालेला असेल. तोच दो फरक आहे. बाकी आहे दोघी ब्रेनमध्ये डॅमेज. अशा प्रकारे सेरेब्रल पार्सीचा जो आजार आहे तो जन्मतः लोकांना असतो. कारण पक्षाघात तर आपल्याला आयुष्याच्या मध्यावर किंवा आयुष्याच्या उतार वयात होताना मी बघितलेला आहे. परंतु सेरेब्रल पाल्सी हा जन्मतः असतो. पुष्कळ प्रकार आहे. बाळ पोटामध्ये असते तेव्हा पण होऊ शकते, जन्माच्या टायमाला पण होऊ शकते आणि जन्माच्या नंतर पण होऊ शकते. आणि त्याचे कारण इन्फायनाईट आहे की काय म्हणून ब्रेनला तकलीफ झाली, की ऑक्सिजन नाही भेटला, जन्म झाला, बाळ रडलं नाही. तरी हे सगळ्या विषयामध्ये आपण जाणार तरी मिलियन कारण आहे की ब्रेन डॅमेज झाला. तुम्ही एक क्लिनिशियन आहात, तुम्ही एक रिसर्चर आहात. तुम्ही विशेषतः या सगळ्याचा अभ्यास करताना तुम्हाला असं नेमकं कुठे जाणवलं की आत्ताच्या उपचार पद्धतीमध्ये काय त्रुटी तुम्हाला जाणवल्या? आमचे टीचर लोक शिकवत होते हॉस्पिटलमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये. तरी मी पाठी थांबत होते, विचारत करत होते की हे आपल्याला ते सांगते पण दिसते काय आणि आहे काय तिथपर्यंत. नंतर पुढे गेले, सर्टिफिकेट भेटला, डॉक्टर झाले आणि पेशंट लोक बाळ घेऊन आमच्याकडे आले. तर मी म्हणते की हे पेशंटची आईला कळेल की मला काय कळत नाही, तरी ते आई मला काय करणार, एक थापट लावणार की नाही. कारण ती माझ्याकडे कशाला येते की माझ्या बाळाला तुम्ही ठीक करा. बरोबर आहे. पण आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, आम्ही व्हाईट कोट पहिरून बसलाय हॉस्पिटलमध्ये, तरी पेशंटला असंच वाटेल की हां आम्हाला कळते, पण आम्हालाच काय नाही कळते ते आम्हाला सगळ्यांना माहिती. नंतर मी अशा अनेक गोष्टी असतात की ज्या डॉक्टर म्हणून देखील आपल्याला कळलेल्या नसतात असं आपल्याला म्हणायचंय. मग तुम्ही त्या पेशंटला हात लावता ज्याला सेरेब्रल पार्सी झालेलं, असं एक वर्षा 2 वर्षाचं मूल, 4 वर्षाचं मूल, 5 वर्षाचं मूल जे धड बोलू सुद्धा शकत नाही, ते तुमच्या समोर येतं, तेव्हा डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तरी असं वाटतं की हा मुलांनी काय केलं आहे की असं त्याला सफरिंग करायला पाहिजे. त्याची सफरिंग कशी फुल स्टॉप करू, आत्ताच मी करू शकणार तर मी आत्ताच कोशिश करू, पण ते आता नाही होणार. कारण त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे की ब्रेन डेव्हलप कसा करायचा. कारण आपण पण लहान होते, तो आपला मेंदू, आपला मान सारवायला आपल्याला 3 महिने बघावं लागते. बरोबर आहे. बसायला 6 महिने लागते. आपण थांबायला, क्रॉल करायला 10 महिने लागते. रांगानंतर उभं राहायला 10 महिना लागते. ते मूल उभं राहिल्यानंतर आई वडिलांना काय आनंद होतो की आमचा मूल एक एक पाऊल टाकू लागला. एक्झॅक्टली. आणि हे सगळ्या मुलांची आईला किती ड्रीम असते की आता माझ्या घरी बाळ येणार, आणि त्याच्यासाठी किती ड्रीम बाळ पोटामध्ये असते तेव्हाच आईला होते. आणि नंतर एक वेळ ब्रेन डॅमेज होते, त्यांना काय माहीत नाही की आता पुढेची जर्नी काय आहे. आणि कोणी एक्सपर्ट तुम्हाला खुल्ला बोलणार नाही, असं म्हणणार सेरेब्रल पॉल्सी आहे, वेळ लागते, टाईम लागेल, तुम्ही कसरत करा, तुम्ही फिजिओथेरपीमध्ये जा, पण कोणी संपूर्ण गाईड नाही करत. कारण आम्हालाच हे कळत नाही की काय करायला पाहिजे.
नंतर मी माझ्या डोक्यामध्ये विचार केला की मी हे बाळाची आई असेल तरी आणि हे जे स्ट्रोक पेशंट की पक्षघात आहे तरी व्हीलचेअरमध्ये माझ्यासमोर टेबलच्या वर ऑपोजिट साईडला येऊन बसला. मी ह्या बाजूला कोट घालून बसली. ते लोकांना वाटतं की मी त्यांचा इलाज करणार आहे, पण मलाच माझ्या मनात माहिती आहे की मला काय कळत नाही. हे तुम्ही मान्य करता? हां, पण ते हकीकत आहे. कारण आम्ही काय करतात, पॅसिव्ह मुवमेंट करायलासाठी तरी पेशंटच्या घरी आई वडील आणि बाबा आणि कोणी करू शकणार. आमची गरज काय, आम्ही काय करतात. तरी ते मला प्रश्न आला की आम्ही करते काय. आणि पेशंटला डॅमेज आहे ब्रेनमध्ये, त्याच्यामध्ये हातपाय चालत नाही, तरी आम्ही काय करते, मसलला हलवतात की तुम्ही नाही हलवू शकणार, बाळं नाही हलवू शकते की पक्षघातचे ॲडल्ट पेशंट नाही हलवू शकते, तरी आम्ही हलवतात. आणि मसल ॲक्च्युली विक्टीम आहे आणि ते विक्टीमला आम्ही अजून जास्त विक्टिमाइज करत राहते. क्या बात आहे. तर हे नाही करायला पाहिजे. काय करायचं तरी सरस्वतीची पुष्कळ दया माझ्यावर झाली आणि रात मी गादीमध्ये बसून माझा भाव माझ्या बाजूमध्ये झोपत होते. तो मला सांगते की तू राजूल काय वेडी झाली आहे का, रात्री 2 वाजता तू करते काय बसून. तरी मी सगळा माझ्या मनामध्ये सवाल आणि जवाब येते आणि तो मी माझ्या बॉडीवर एक्सपेरिमेंट करत होती. तुम्हाला हे सगळं स्वतःवर करून पाहत असताना काय जाणवलं? एक वस्तू मला जाणवली की आम्ही आजपर्यंत काय शिकलं आहे ते लय गलत आहे, पण ती आम्ही बोलू नाही शकत. आम्हाला बोलायला नाही पाहिजे, कारण हे आजपर्यंत 100 इयर्स से ये चल रहा है. बट आता मला असं वाटते की आपण नाही बोलणार तरी त्याच्यामध्ये तकलीफ पेरेंट्सला आहे, बाळाला आहे. आणि आम्ही सोसायटीमध्ये काय म्हणतात, स्पेशल चाइल्ड. अरे स्पेशल चाइल्ड म्हणून काय ते बाळ स्पेशल, त्याला आपण हँडिकॅप नाही राहायला पाहिजे, ते पराधीन नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. नाही की आपण त्याला स्पेशल चाइल्ड सांगू आणि व्हीलचेअर देऊ आणि पट्टी देऊ. आपण त्याला इंडिपेंडंट करायला पाहिजे बॉडीमध्ये, माइंडमध्ये, आणि ते स्वतःच्या प्रॉब्लेमच्या स्वतः सोल्युशन करू शकणार आणि त्याच्या ब्रेन डेव्हलप होऊ शकणार लाईक एनी अदर चाइल्ड. हे आम्ही करायला पाहिजे. डॉक्टर राजूल, तुम्ही जे आत्ता बोलताय ते अत्यंत क्रांतिकारक असा प्रकारचा विचार आहे. जेव्हा पहिल्यांदा तुमच्या मनात हा विचार आला असेल तो क्षण मला इमॅजिनही मी करू शकत नाही की ज्यावेळेला तुम्ही ठरवला असाल की आत्तापर्यंत जे आपण करत होतो ते फक्त त्या रुग्णावरचे बाह्य असे उपचार होते, त्याच्या अंतर्गत समस्येवर आपण उपाय करतच नव्हतो. आणि मग त्यातून एका जन्म झाला तो एका वासा कन्सेप्टचा, आणि तुम्ही एक वेगळी अभिनव उपचार पद्धती शोधून काढली, ती विकसित केली, त्याचा हजारो रुग्णांवर तुम्ही उपचार केले. हा ब्रेन डॅमेजमध्ये आपोआप नाही होत, कारण की ग्रॅव्हिटीमध्ये ते बाय द टाइम ब्रेन ऑर्डर करते की सावरायलासाठी ते पडून जाते. बरोबर. म्हणून ब्रेन डिफेन्सिव्ह होऊन जाते. त्याच्या सोल्युशन जो आहे ते आपल्यामध्ये ते कंट्रोल करते, कारण आपण नॉर्मल मेंदू आहे. त्याच्यामध्ये ब्रेन सोल्युशन देते डिफेन्सच्यासाठी, आणि हे डिफेन्स करते. म्हणून आता हात पाय कडक करून टाकायचा, म्हणून बाळ हालणार नाही.